नमस्कार. जेनेटिक टेस्टिंग इन कॅन्सर ब्रेस्ट म्हणजेच स्तन कॅन्सरमध्ये जेनेटिक टेस्टिंग कधी करायची. तर आपल्याला मूलतः हे माहिती पाहिजे की ब्रेस्ट कॅन्सरमध्ये म्हणजे स्तन कॅन्सरमध्ये फक्त 5 ते 10% कॅन्सर्स हे हेरिडिटरी कॅन्सर असतात. म्हणजे आपल्या फॅमिलीपासून आलेले हे कॅन्सर्स असतात. अशाच केसेसमध्ये फक्त जेनेटिक टेस्टिंग उपयोगी आहे. बहुतांश वेळी म्हणजे जवळजवळ 85 ते 90% रुग्णांमध्ये ही स्पोरॅडिक म्युटेशन्स असतात, म्हणजे स्पोरॅडिक कॅन्सर्स असतात. याच्यामध्ये फॅमिली हिस्ट्रीद्वारा म्हणजे फॅमिलीतून आलेला कॅन्सर नसतो. तर फक्त 5 ते 10% वेळेसच फक्त हेरिडिटरी कॅन्सर असतो. याच्यामध्ये काहीतरी जेनेटिक ॲबरेशन्स असतात, काहीतरी गुणसूत्रांमध्ये काहीतरी बदल घडतो आणि त्यामुळे हा कॅन्सर होतो. आणि असे बदल जेव्हा फॅमिलीमधून आईकडनं म्हणा, मावशीकडनं म्हणा, आजीकडनं म्हणा किंवा आत्याकडनं म्हणजे आईकडची हिस्ट्री तेवढीच वडिलांची हिस्ट्री पण तेवढीच महत्त्वाची असते. आणि अशी फॅमिलीमधून आलेल्या गुणसूत्रांच्या बदलांमुळे असे म्युटेशन जर घडले असतील तर आपण याला हेरिडिटरी बेस्ड कॅन्सर असे म्हणतोच. आणि अशाच केसेसमध्ये आपण जेनेटिक टेस्टिंग ॲडवाईज करतो. पूर्वी जेनेटिक टेस्टिंग फार महाग होती, पण हल्ली ही टेस्टिंग तशी बघायला गेलं तर आता स्वस्त झालेली आहे. पण याचा क्लिनिकल ॲप्लिकेशन्स फार जास्त आहेत, म्हणून जेनेटिक टेस्टिंग ही करणं गरजेचं आहे. तर आता आपण बघायला पाहिजे की प्रत्येक स्तन कॅन्सरमध्ये आपण ही टेस्ट ॲडवाईज करतो का, तर नाही. आता ब्रेस्ट कॅन्सरचे जे रुग्ण असतात त्याच्यामध्ये काही खास रुग्ण असतात ज्याच्यामध्ये आपण ही टेस्ट ॲडवाईज करतो. उदाहरणार्थ यंग पेशंट्समध्ये म्हणजे प्रीमेनोपॉझल ज्यांना अजूनही मासिक पाळी येत असेल अशा रुग्णांमध्ये जर स्तन कॅन्सर झाला असेल तर अशा रुग्णांमध्ये आपण ही जेनेटिक टेस्टिंग ॲडवाईज करतो. त्याचप्रमाणे ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे ज्या स्तनाच्या कॅन्सर्समध्ये हे रिसेप्टर्स स्टडीज जर आपण निगेटिव्ह असेल म्हणजे उदाहरणार्थ ER रिसेप्टर निगेटिव्ह असेल, PR रिसेप्टर निगेटिव्ह असतील किंवा HER2 रिसेप्टर्स निगेटिव्ह असतील, असे तिन्ही रिसेप्टर स्टडीज जर निगेटिव्ह असतील यालाच आपण ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो. हे जे कॅन्सर्स हे ॲग्रेसिव्ह असतात अशा केसेसमध्ये सुद्धा आपण ही टेस्ट ॲडवाईज करतो. त्याचप्रमाणे जर एखाद्या रुग्णाला दोन्ही स्तनांमध्ये कॅन्सर झाला असेल अशा रुग्णांमध्ये ॲडवाईज करतो. त्याचप्रमाणे एखाद्या रुग्णांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, त्याचप्रमाणे अंडाशयाचा कॅन्सर म्हणजे ओव्हेरियन कॅन्सर असे दोन्ही कॅन्सरचा इतिहास असेल तर अशा रुग्णांमध्ये आपण ॲडवाईज करतो. त्याचप्रमाणे स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असेल म्हणजे एखाद्या फॅमिलीमध्ये 2 जणांना जर कॅन्सर असेल, ब्रेस्टचा म्हणा, ओव्हरीचा म्हणा, म्हणजे अशा केसमध्ये ते आपण ब्रेस्ट ओव्हरियन कॅन्सरचं जर फॅमिलीमध्ये स्ट्रॉंग असोसिएशन असेल, खास करून 2 जवळच्या नातेवाईकांना असं जर कॅन्सर असेल तर अशाही रुग्णांमध्ये आपण जेनेटिक टेस्टिंग ॲडवाईज करतो. तर आता ही जीन टेस्ट म्हणजे नक्की काय असते, तर ही जीन टेस्ट म्हणजे याच्यामध्ये आपण साधारणतः बघायला गेलं तर आपण एक सोमॅटिक म्युटेशनची टेस्ट ॲडवाईज करतो आणि दुसरी जर्म लाईन म्युटेशन ॲडवाईज करतो. तर बहुतांश वेळी आपण जर फॅमिलीचं जर आपण फॅमिलीमध्ये हा आजार आहे किंवा नाही म्हणजे म्युटेशन आहे की नाही जर बघायचं असेल तर आपण जर्म लाईन म्युटेशन टेस्ट ॲडवाईज करतो. ही टेस्ट आजच्या काळामध्ये म्हणजे रक्ताच्या मार्फत ही तपासणी केली जाते किंवा बक्कल म्युकोजा म्हणजे आपल्या तोंडातून एखादा स्वाब घेऊन ही टेस्ट केली जाते. तर आता ही जेनेटिक टेस्ट ही म्हणजे कोणत्या जीन्ससाठी आपण ॲबरेशन शोधतो म्हणजे कोणत्या जीन्समध्ये काही बदल झाले काही शोधतो. तर आता याच्यामध्ये भरपूर जीन्स आहेत जे आता आपण अभ्यास करू शकतो. पण बहुतांश वेळी आपल्याला जे महत्त्वाचे जीन्स आहेत त्याच्यामध्ये आपण खास करून BRCA1 जीन आणि BRCA2 जीन तसं बघायला गेलं तर हे जीन आपल्या सर्वांमध्ये हे जीन्स आहेत. पण कसं असतं की आपण जेव्हा पेशींची जडणघडण होत असते तेव्हा आपल्या शरीरामध्ये या जीन्सला एक म्हणजे आपण म्हणतो एक ब्लूप्रिंट दिलेली असते. म्हणजे एका जीनपासून दुसरी अशी त्याची कॉपी होत असते. प्रिंट आपण म्हणतो की याची प्रिंट पुढच्या जनरेशन म्हणजे पुढच्या वेळेस पुढची प्रिंट, त्याच्यानंतर पुढची प्रिंट, अशा प्रिंट्स घडत असतात आणि नवीन नवीन पेशी घडत असतात. पण या सगळ्या प्रिंट करत असताना कुठेतरी बदल घडतो आणि असे बदल जर एकदम असे म्हणजे ठळक बदल झाले, खास करून BRCA1 आणि BRCA2 ह्या जीन्समध्ये जर बदल घडून आले तर अशावेळी आपल्याला बघायला मिळतं की अशा रुग्णांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त असतं. म्हणून जर आपण जेनेटिक टेस्ट ॲडवाईज करतो अशावेळी आपण BRCA1 आणि BRCA2 जीन्स बहुतांश वेळी बघतो. त्याचप्रमाणे इतरही काही जीन्सचे ॲबरेशन्स आपण बघतो. उदाहरणार्थ P53 म्हणा किंवा चेक 2 म्युटेशन्स वगैरे असे जे आपण इतरही बदल बघू शकतो. पण बहुतांश वेळी आपण ह्या 2-3 जीन्सवरती जास्त लक्ष देऊन असतो. आणि जर असे जीन्समध्ये जर बदल घडून आला
आणि जर तुमच्या फॅमिलीमध्ये जर अशा जर जर्मलाईन म्युटेशनमध्ये जर असे बदल असतील तर त्यावेळी फक्त रुग्णांसाठीच ते रुग्णाच्या ट्रीटमेंटसाठीच महत्त्वाचं नसतं, तर आपण फॅमिलीमध्ये सुद्धा हे आपल्याला कळू शकतं की आपल्या अशा ह्या फॅमिलीमध्ये याची हाय रिस्क असते की अशा प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. मग ते फक्त स्तनाचे कॅन्सर नाहीच, तर स्त्रियांमध्ये स्तनाच्या कॅन्सरवर ओव्हरियन कॅन्सर म्हणजे अंडाशयाचा कॅन्सर, जर पुरुषांमध्ये असे काही जीन्सचे बदल झाले असतील तर अशा रुग्णांमध्ये आपण बघायला पाहिजे पॅन्क्रियाटिक कॅन्सर आहे किंवा कोलॉन कॅन्सरचं रिस्क जास्त आहे, त्याचप्रमाणे गॅस्ट्रिक कॅन्सरची रिस्क जास्त आहे. तर अशा ह्या जेनेटिक टेस्टचा फायदा असतो आणि बहुतांश वेळी जेनेटिक टेस्ट ही आता हल्लीच्या काळामध्ये आपल्याकडे फार म्हणजे माफक दरामध्ये सुद्धा होते, पूर्वीची किंमत जास्त होते, म्हणून जेनेटिक टेस्ट जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा करायला पाहिजे. कारण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये याच्या ट्रीटमेंटमध्ये आता आमूलाग्र बदल घडून आला आहे. म्हणजे ज्या रुग्णांमध्ये हे असे म्युटेशन्स असतील तर अशामध्ये ट्रीटमेंटमध्ये आपल्याला फार त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन्स करता येतात. याच्यामध्ये आपल्याला जर समजा एखादं जीन्स ही ॲबरेशन जीन पॉझिटिव्ह असतील, जीन BRCA2 म्युटेशन असतील तर अशा रुग्णांमध्ये आपल्याला प्रोफायलॅक्टिक मॅस्टेक्टॉमी म्हणजे दोन्ही स्तनांची सर्जरीचा विचार आपण करू शकतो, जेणेकरून स्तनाचा कॅन्सर होणारच नाही. त्याचप्रमाणे आपण अंडाशय काढण्याचा सुद्धा विचार करू शकतो. याला आपण प्रोफायलॅक्टिक रिस्क रिडक्शन सर्जरी म्हणतो. आपण सर्वांनी ऐकलं असेल की अँजेलिना जोली ह्या अमेरिकन ॲक्ट्रेसने हिचं BRCA पॉझिटिव्ह असल्या कारणाने तिचे दोन्ही स्तन प्रोफायलॅक्टिकली काढून घेतले, तर कॅन्सर होण्याच्या आधीच काढून घेतले होते. अशाच प्रकारे आपण हल्ली जर एखाद्याला BRCA म्युटेशन्स असतील तर त्या केसेसमध्ये प्रोफायलॅक्टिक सर्जरी करून दोन्ही स्तनांची शस्त्रक्रिया करून त्या स्तनांची पुनर्बांधणी करू शकतो व जेणेकरून अशा रुग्णांना पुढे ब्रेस्ट कॅन्सर होण्यापासून आपण थांबवू शकतो.